पार्सल आलेलं दाखवते Amazon वरून. तर आपण ओपन करू. मी ओपनच केलं नाही कालपासून. म्हटलं मी नेहमी कॉम्बो पॅक मागवते नेहमी. जाळी फक्त काढायची असते. तर इथे माझं क्लिनिंग झालेलं आहे मधून आणि बाहेर, म्हणजे मधून आणि बाहेरून फक्त राहिलं. पण आधी मधलं ना सॉल्ट टाकून घेऊ आधी आणि लाईन सीड वॉटर टाकू. तर लाईन सीड वॉटर ना आहे माझी इकडे बघू शकता. इथे सॉल्टचं एस आलेलं आहे. इथे दिसत असेल तुम्हाला. तर असं सॉल्टचा एस आलेला आहे. तर म्हणून मग सॉल्ट संपलेलं आहे. आणि आता वर हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी व्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि तर ह्यावेळेस काय पण रंगपंचमी आहे ना, मुलांना आम्ही पिचकाऱ्या वगैरे आणून देऊ. तर ते त्यांची खेळतील. पण मग तुम्हाला माहिती की घरात असं झाल्यानंतर सण वगैरे काही करत नाही. तर त्याच्यामुळे सण वगैरे काही करायचं नाही. म्हटलं चला तुम्हाला शुभेच्छा तरी देऊ. तर सगळ्यांना माझी फॅमिली असो, माझी मैत्रिणी असो, माझी यूट्यूब फॅमिली असो, सगळ्यांना होलिका दहनच्या हार्दिक शुभेच्छा. तर इथे माझा आवरलेला आहे. इतक्यात विहान कियाला मस्त टबमध्ये बसले मध्ये. आणि तेच ते आता आली का त्यांना आवरून देते. मग जेवण करायचं आहे. आणि आज दळण पण करून आणायचं, कारण काल बंद होती गेली नाही. त्याच्यामुळे मग आज जायचंय दळण करायला. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बोललेली की मला डिशवॉशरमध्ये मी म्हणजे काय काय मागवलेलं आहे डिशवॉशरसाठी. काय हो, तर डिशवॉशरसाठी काय काय मागवलेलं ते पण दाखवते तुम्हाला. आणि मला डिशवॉशर क्लीन पण करायचं आहे आज. तर असं काल तर काही जमलं नाही, पण आज क्लीन करायचं आहे ना. आज दाखवेल तुम्हाला मी काय काय मागवते. डिशवॉशरसाठी कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात त्या मागवलेल्या आहे. आणि त्या लागतातच आपल्याला. अशा म्हणजे महिन्याला नाही लागत, 3 महिन्यातून, 2 महिन्यातून, 2.5 महिन्यातून लागतात त्या वस्तू. म्हणून एवढं हे पण नाही. तर चला आता ना मस्त जेवण करून घेणार. आणि जेवणामध्ये आज मस्त बनवलेली आहे मसूरची डाळ, मशरूमची भाजी, पोळी, भात असं बनवलेलं आहे. तर चला. तर आता वाजले आहे दुपारचे 2. तर म्हटलं चला तुम्हाला Amazonवरून मी काय काय मागवलेलं आहे डिशवॉशरसाठी ते दाखवते. तर तेच आता भांडे पण आवरायचे आणि डिशवॉशर पण मला पूर्ण क्लीन करायचं आहे. तर पूर्ण इथे आहे ना, पूर्ण असं खराब झालेलं आहे. थोडंसं असं याच्याने लिक्विडने वगैरे पुसून घ्यायचंय, मधून पुसून घ्यायचंय. भांडे पण लावायचे आहे. तर डिशवॉशरसाठी काय काय लागणाऱ्या वस्तू म्हणजे लागतात दर 2-2.5 महिन्याने, 3 महिन्याने लागतात रेग्युलरली. तर त्यात तुम्हाला दाखवते काय मागवलंय मी. तर इथे आहे ह्या वस्तू Amazonवरून मागवलेल्या, तुम्हाला दाखवते. तर विहारी बोलवलं होतं, म्हटलं काय. तर तेच आता तुम्हाला पार्सल आलेलं दाखवते Amazonवरून. तर आपण ओपन करू. मी ओपनच केलं नाही कालपासून. म्हटलं तुम्हाला दाखवेल तेव्हाच ओपन करेल काय काय मागवलेलं आहे. तर हे बिल आहे. तर हे मी जेव्हा घेतली ना तेव्हा मला हे 460 450ला पडायचं. तर आता याची किंमत वाढलेली आहे ह्या कॉम्बो पॅकची. तर आता 560 रुपये किंमत झालेली आहे. जवळजवळ 150 म्हणजे 100 रुपये वाढलेले आहेत. तर असं झालं. म्हटलं पण लागणाऱ्या गोष्टी लागतातच. तर अशी त्याची पॅकेजिंग आहे. हे काय मी नेहमी कॉम्बो पॅक मागवते नेहमी. तर बघू शकता इथे आहे आपला कॉम्बो पॅक डिशवॉशरसाठी असा. तर काय काय गोष्टी तुम्हाला दाखवते मी. आधी सांगते, सगळं ओपन करते आधी.
तर आता हे 3 गोष्टी काढलेल्या आहे मी. तर इथे बघू शकता हे डिटर्जंट आहे हे. तर हे डिशवॉशर डिटर्जंट म्हणजे आपले भांडे वगैरे टाकतो ना घासण्यासाठी तेव्हा हे लागतं. तर हे पण माझ्याकडे एकदम थोडं बाकी आहे. इथे बघू शकता एवढंच बाकी आहे माझ्याकडे. एवढं असं दिसतं हे व्हाईट कलरचं ह्या पद्धतीचं. मग मी अशा बरणीमध्ये काढून ठेवते आणि मग यूज करते. तर भरपूर दिवस जातो म्हणजे 2-2.5 महिने तर जातं हे डिटर्जंट मला. तर हे डिशवॉशर डिटर्जंट तुम्ही काही पण वापरू शकता. लिक्विड वापरू शकता, क्यूब येतात क्यूब वापरू शकता. पण क्यूब कसं आहे खूप म्हणजे कॉस्टली जातात आणि सारखे लागतात आणि एकदम एका पॅकमध्ये खूप कमी येतात. आणि डिटर्जंट आहे ना तर ते थोडंसंच टाकावं लागतं, जास्त टाकावं पण लागत नाही आणि भरपूर म्हणजे दिवस जातं. तर आणि थोडं म्हणजे प्राइस आपल्याला पटेल अशीच मिळते. त्याच्यामुळे मग फॉर्च्यूनचं मागवलेलं आहे. टॅबलेट आहे, फॉर्च्यूनची टॅबलेट आहे. तर ते 30 टॅबलेट येतात फक्त एका महिन्याला. म्हणजे 30 टॅबलेट आपण वापरू शकतो. पण आपली भांडे कशी कधी 2दा घासतो, कधी मग लवकर संपून जातात. त्याच्यामुळे मी डिटर्जंट वापरते आणि भरपूर दिवस जातं मला. हे 2-2.5 महिने जातं. त्याच्यामुळे हे डिटर्जंट डिशवॉशर साठी लागणारं डिटर्जंट. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्याचं सॉल्ट. तर हे फॉर्च्यूनचं सॉल्ट आहे. तर याच्याने कसं आपलं हार्ड वॉटर असेल ना, म्हणजे तुम्ही जर बोरचं वॉटर वापरत असेल, बोरचं पाणी वापरत असणार किंवा मग कोणते हार्ड वॉटर ज्याच्यात औषधं वगैरे मिसळून येतात नाही का असे हार्ड, तर ते त्याच्यासाठी हे सॉफ्ट करतं वॉटरला हे सॉल्ट. आणि त्याच्यानंतर वॉटर सॉफ्ट करतं हे काय म्हणतात सॉल्ट. आणि हे पण फॉर्च्यूनचंच आहे आणि याच्याने भांडे खूप चमकतात. बघू शकता असं दाखवलेले इथे याच्याने भांडे खूप चमकतात. तर हे 1 kg आहे. तर हे टाकावं लागतं. तर हे फॉर्च्यूनचं सॉल्ट आहे. हे दर महिन्याला किंवा मग इथे साईन येतं एस आता आलेलं आहे. तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने. ते साईन येतं एस असा, म्हणजे संपलंय तुमचं सॉल्ट. मग तेव्हा लगेच टाकायचं असतं. तर 2-2.5 महिन्याने संपतात सॉल्ट. मग मी आता टाकेन, मग मी आता सगळं क्लीन करेल ना त्यावेळेस टाकून दाखवेल तुम्हाला हे सॉल्ट. तर हे आहे सॉल्ट. तर हे जरुरी लागतं. आणि हे नॉर्मल सॉल्ट नाही आपलं जे खायचं, हे स्पेशली डिशवॉशर साठी सॉल्ट बनलेलं असतं. तर असं आहे सॉल्ट. आणि मेन म्हणजे एक गोष्ट ही लाईनसेड वॉटर. बघू शकता नॉर्मली म्हणजे पाण्यासारखंच आहे. तर याचं काम काय आहे इथे बघू शकता. इथे दिलेलं आहे हे कुठे टाकायचं आहे. तर ते तुम्हाला दाखवतेच कुठे टाकायचं डिशवॉशर मध्ये. तर याचं काम आहे आपलं भांडे एकदम चकाकी, भांड्यांना चकाकी येणं, नंतर आपले भांडे ड्राय होऊन जाणं. तर डिशवॉशर मध्ये भांडे एकदम ड्राय निघतात. म्हणजे आपण टाकले घासण्यासाठी 2 तासासाठी टाकले, ऑटो क्लीनवर लावले तरी ना म्हणजे जेव्हा झाले ना आपण ओपन केलं तेव्हा थोडं वाफ येते अशी, म्हणजे गरम वाफ येते. त्याच्यानंतर 10-15 मिनिटांनी आपण ओपन केलं ना भांडे एकदम ड्राय मिळतात आपल्याला. जसं उन्हात वाळवलेले असतात ना भांडे त्याच पद्धतीने ड्राय मिळतात. तर त्याचं काम हे करतं लाईनसेड वॉटर. भांड्यांना ड्राय करतं आणि चकाकी येते भांड्यांना. स्पेशली काचेचे जे भांडे असतात ना ग्लासेस वगैरे इतके भारी चकाकतात की असं वाटतं की आपण शॉप मधूनच काचेचे भांडे आताच आणले आणि आताच ठेवले आपल्या इथे सगळे. तर असं वाटतं. आणि आपले स्टीलचे पण भांडे इतके सुंदर निघतात ना. तर हे लागतं. जर हे नसेल ना, संपलं असेल ना, तर आपल्या भांड्यांना असे नाही का वॉटर मार्क्स असतात ना, जे वाळल्यानंतर आपण धुवून ठेवतो, कधी कधी वॉटर मार्क्स असतात गोल 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 दिसतं व्हाईट व्हाईट, तर तशी राहतात. तर याच्याने ते राहत नाही. तर त्याच्यासाठी हे पण जरुरी आहे लाईनसेड वॉटर. तर ह्या 3 गोष्टी आहेत तुम्हाला दाखवल्या मी 3 गोष्टी. तर ह्या मागवलेल्या आहे. खूप इम्पॉर्टंट आहे डिशवॉशर साठी. आणि हे दर मला 2-2.5 महिन्यांनी मागवावं लागतात. तर अशा. तर आधी डिशवॉशर मध्ये भांडे लावून घेते मी सगळे.
वैभव मला तर काढून मला काढता येते. खालची काढलेली जाळी पूर्ण, तर आता करून घेते पटकन. तर आता ही वरची जाळीने काढता येते. मधून सगळं क्लिनिंग करून घेते इथे आधी. तर मधलं तर जाळी फक्त काढायची असते. बघू शकता ही जाळी. तर आता ही फोर्सने एकदम क्लीन करून घेते, त्याच्यात काहीच घाण नाही. तर मी कसं खरकट काढून घेते, आणि जर जास्त खरकट असेल ना सगळं जमा होऊन राहतं इथे. एवढी काहीच घाण नाही, थोडीशी घाण आहे. तर हे क्लीन करून घेते थोड्या वेळाने. तर आधी मी मध्ये क्लीन करून घेते सगळं याच्याने. तर इथे डिशवॉशर क्लीन करून घेते. तर अशा प्रकारे मी डीप क्लिनिंग करते. डीप क्लिनिंगसाठी एक लिक्विड पण भेटतं जे एकदम छान वास येतो वगैरे, पण मी कसं जास्त खरकटे भांडे ठेवत नाही, म्हणून माझं डिशवॉशर एकदम क्लीन आणि छान असतं. काहीच वास वगैरे काहीच येत नाही. आणि तेच आपल्याला ह्या प्रकारे डीप क्लिनिंग करावीच लागते दर महिन्याला वगैरे. मधून सगळं क्लीन करून घ्यायचं. आणि वरची पण जाळी निघते, पण ते आता मला निघत नाहीये, ते वैभव देतं काढून मला, म्हणून मी वरची जाळी काही काढली नाही. आता ते आली की तेव्हा मी वरचं पण क्लीन करून घेणार. आणि जाळी काही क्लीन करायची गरज नाही, कारण रोजच वरतून म्हणजे डिशवॉशर लावलं का पूर्ण क्लीन होऊन जाते. तर ती जी डीप क्लिनिंग आहे ना लिक्विड वाली, ती पण मी एक दिवस तुम्हाला दाखवेल की काय कशी करतात ते. तर ही हाताने माझी डीप क्लिनिंग मी करते स्वतः. तर त्याच्यात आता सॉल्ट आणि लाईनसीड वॉटर कसं यूज करायचं ते तुम्हाला दाखवेलच. तर चला आता पटापट करून घेतलेली आहे. आणि ते दरवाजा आहे ना तो मधून थोडंसं घासून घेतला आणि पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि इथे आता मी ना साईडचे जे आहेत ना कोपरे ते घासून घेते आणि पुसून घेते. तर ह्या प्रकारे आपली डीप क्लिनिंग होईल डिशवॉशरची. अशी करावी लागते, तेव्हा आपलं एकदम क्लीन असतं. आणि हे माझं डिशवॉशर आहे ना सगळं स्टेनलेस स्टीलचंच आहे, म्हणून छान वाटतं म्हणजे क्लिनिंग करायला वगैरे, आणि छान क्लासी पण दिसतं. तर इथे झालेलं आहे. इथे माझं क्लिनिंग झालेलं आहे मधून आणि बाहेर, म्हणजे मधून आणि बाहेरून फक्त राहिलं. पण आधी मधलं ना सॉल्ट टाकून घेऊ आधी आणि लाईनसीड वॉटर टाकू. तर लाईनसीड वॉटर ना आहे माझ्याकडे ऑलरेडी एक बॉटल, म्हणजे हाफ बॉटल आहे, बघू शकता एवढी उरलेली आहे. तर ही नवीन बॉटल ठेवून देते. आणि आपल्याला सॉल्ट टाकायचं आहे ना, तर सॉल्ट साठी हे लागणार आहे कप. तर आपण आधी लाईनसीड वॉटर टाकू. तर लाईनसीड वॉटर कुठे टाकता तुम्हाला दाखवते. तर बघू शकता इथे इथे याच्यात टाकायचं असतं लाईनसीड वॉटर. असं भरून द्यायचं. आणि तुम्हाला सॉल्टचं चिन्ह दाखवते कसं दिसतं. सॉल्ट संपलेलं आहे माझं डिशवॉशरचं. तर इथे इकडे बघू शकता इथे सॉल्टचं एस आलेलं आहे, इथे दिसत असेल तुम्हाला. तर असं सॉल्टचा एस आलेला आहे. तर म्हणून मग सॉल्ट संपलेलं आहे. आणि आता वरतून ना डिशवॉशर मी नंतर क्लीन करते, आधी सॉल्ट टाकून घेते. तुम्हाला दाखवते सॉल्ट कसं टाकते. तर इथे सॉल्ट आहे. आणि असं नाही की उरवायचं सॉल्ट, सगळं टाकून द्यायचं आहे पूर्ण. तर अशी पॅकेट येतं. तर आता आपण सॉल्ट टाकू. तर सॉल्ट आधी ओपन करून घेते मी. आणि हे डिशवॉशर सोबत कप आला होता सॉल्ट टाकायचं. तर आपल्याला सॉल्ट इथे टाकायचं आहे या ठिकाणी. तर हे पाणी जाऊ द्यायचं सगळं सॉल्टचं. तर हे पण धुवून टाकते मी, हे पण खराब झालेलं आहे थोडं. तर मी ब्रश घेते आधी, ब्रशने सगळं क्लीन करते मधलं. तर हे डिशवॉशर चालू केलं नाही, पाणी निघून जाईल सगळं. तर आता आपण सॉल्ट टाकून घेऊ. तर इथे आता सॉल्ट टाकू. तर सॉल्ट ह्या ठिकाणी टाकायचं असतं. तर टाकू. आणि पूर्ण पुडी टाकायची असं नाही, अर्धच टाकायचं. पूर्ण हळूहळू टाकायचं. वरती आलं ना तर थोडं थांबायचं आणि मग हळूहळू टाकायचं. तर टाकू आपण.
तर सॉल्ट कसं दिसतं तुम्हाला दाखवते. साखर असते ना आपली साखर, बघू शकता. तर अशी साखर असते ना तसंच दिसतं ते. तर हळूहळू तर बघू शकता पूर्ण मी पुडी टाकलेली आहे. तर इथे पूर्ण पुडी संपलेली आहे सॉल्टची. आणि आता ना झाकण कुठे गेले, इथे ठेवलं. हां, आता झाकण थोडं क्लीन करून घेते मी. तर झाकण असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि असं लावून द्यायचं. तर इथे सॉल्ट टाकलेलं आहे. आता सॉल्टचं चिन्ह दिलं असं तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता तर सॉल्ट आपण दाबून घेऊ. तर बघू शकता इथे सॉल्टचं चिन्ह गेलेलं आहे. तर अशा प्रकारे सॉल्ट टाकायचं असतं आणि लाईन सीड वॉटर टाकायचं असतं. आता मी हे क्लीन करून घेणार पटापट. तर जी मेन जाळी आहे ना मधली, जे पाणी जातं खरकट वगैरे, तर ती घासलेली आहे आणि एकदम क्लीन झाली. बघू शकता एकदम मस्त झालेली आहे. तर तुम्हाला बोलली मी की माझी जाळी एकदम क्लीनच असते, कारण मी जास्त खरकट वगैरे टाकत नाही, भांडे इसळूनच टाकते त्याच्यामध्ये. तर इथे झालेलं आहे. तर आता मी ना 15-20 मिनिटासाठी क्लिनिंगसाठी लावते, कारण मधून छान घासलेलं होतं आपण. तर मधून क्लिनिंग झालं ना, तर तुम्हाला दाखवलंच नंतर कसं दिसतं. इतकं मस्त डिशवॉशर चमकतं ना. तर इथे झालेलं आहे पूर्ण क्लिनिंग. तुम्हाला कशी वाटली माझी डीप क्लिनिंग डिशवॉशरची नक्की सांगा. आता इथे आवरून घेते सगळं आणि सॉल्ट पण टाकलेलं आहे. तर चला आता पटापट मी आवरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. आता इथे आम्ही दळायला चाललेलं आहे, दळण घेतलेलं आहे. इथे नागली आणि बाजरी घेतलेली आहे. तर चला आता पटकन दळून आणते, कारण संध्याकाळ झालेली आहे. चला तर आता इथे दळण टाकलेलं आहे इथे. तर आता इथे पुढे जातो, थोडं वियांना फुटाणे वगैरे घ्यायचे, तर तिकडे जातो. चला कियारा. तर इकडे सगळा बाजार आहे पूर्ण भरतो. थांब रे, हद्दत थांब. इथे फुटाणे घेऊन झालेले ह्या ठिकाणी बघू शकता. वियांना खूप आवडतं ना. चला तो सनसेट झालेला आहे. इथे कियारा आणि वियान खेळत बसले. पकड पकड पकड. काम सगळं टाकलेलं आहे, आता थोड्या वेळातच होईल. आणि इथे कियारा आणि वियान खेळत आहे.
तर मस्त दळून झाले, लवकर एकदम झालं पटकन, कारण गर्दी नव्हती. आलेलो आहे वियांसाठी फुटाणे वगैरे आणले, त्याला खूप आवडतात. इथे आता चहा तापत ठेवते चहा करायला. आणि आज होळीमुळे काही करता पण येत नाही. रुपालीचा फोन आला होता की काय स्वयंपाक करते, तिला लक्षातच नव्हतं. म्हटलं अगं आम्हाला नाही करता येत ह्यावेळेस सण वगैरे, तर म्हटलं करते असंच वरण भात वगैरे काहीतरी, कारण सण पण करता येत नाही, नैवेद्य पण दाखवता येत नाही. त्याच्यामुळे मग नाही तर दरवर्षी आम्ही इतके मस्त खाली होळी करायचो वगैरे, छानपैकी नैवेद्य करायचो, पुरणपोळ्या आणि ते, पण ह्या वर्षी काही करताच नाही येणार. तर असं मस्त सनसेट झालेला आहे. दळून आणलेलं पीठ बघू शकता इथे ठेवलेलं आहे. मस्त गरम गरम बाजरी नागली. आणि तर इथे मस्त जेवण झालेलं आहे आमचं. आणि आता ना पाणी इतकं थंड पाणी होतं, तर याच्यावर सुद्धा असे दव येतात, जशी बॉटल येतात ना फ्रीजमधून काढल्या किंवा आपण बॉटल फ्रीजमधलं पाणी एखाद्या ग्लासमध्ये घेतलं, ग्लासला कसं व्हाईट दव येतात, तसेच ते माठाला पण आलेले आहे. एवढं थंड पाणी होतं हे. मस्त पिते. आता आमचं जेवण झालं. इथे मस्त किचन आवरून घेतलेलं आहे, बघू शकता. आयलँड पण थोडंसं क्लीन केलं, पुसून घेतलं, खूप काळ झालेलं होतं, पण बाकीचं बसलं आहे तो उद्या आवरेल मी. आणि किचन तर पूर्ण क्लीन झालेलं आहे, बघू शकता. आणि डिशवॉशरला भांडे पण लावून दिले. आणि डिशवॉशर पण इतकं क्लीन दिसतंय ना, इतकं भारी दिसतंय. तेव्हा मी उघडून बघितलं, इतकं भारी क्लीन झालेलं होतं मध्ये, ते लक्षातच नाही राहिलं मला तुम्हाला दाखवायचं. पटकन भांडे लावून घेतले कारण उशीर होऊन जातो. तर मस्त दिसते, एकदम क्लीन दिसते ना, तर खूपच छान वाटतं. म्हणजे असं दर महिन्याला तर नाही, मी असं 20-25 दिवसातून असं क्लीन करते डिशवॉशर. तर मधून नाही, पण बाहेरून तरी पुसून घेते मी रेग्युलर, जेव्हा मी कॅबिनेट्स पुसते वगैरे. तर तेच स्वयंपाक सिंपल केलेला मी, साधा वरण भात भाजी पोळी. आता इतक्यात जेवलो, झाडांना पाणी टाकलं, म्हटलं चला तुमच्याशी बोलावं. तर तेच असं होतं आजचा ब्लॉग. व्हिडिओ इथे सेंड करते. माझा पूर्ण ब्लॉग मी तुम्हाला दाखवला. दळायला पण गेली होती, दळण, नंतर डिशवॉशर कसं मी क्लीन करते नेहमी ते पण दाखवलं. आणि जे ॲमेझॉनवरून मागवलेलं डिशवॉशरसाठी सॉल्ट वगैरे, तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवलं. आणि कसं यूज करता ते सुद्धा सांगितलं. आय होप तुम्हाला आवडलं असेल बघायला, माहिती आवडली असेल. जर तुम्ही भविष्यात डिशवॉशर घेणार असेल तर तुम्हाला माहिती मिळेल ही. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल. जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की मला कमेंट करून सांगा कसा होता आजचा ब्लॉग. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.